तर ज्या प्रॉपर्टी बद्दल दावा केलाय त्याची जबाबदारी बनते की अहो नाही नाही ती माझी आहे, तुमची नाही आहे. आणि त्यासाठी त्यांनी कोर्टात नाही जायचंय, वक्फ बोर्डासमोर हजर व्हायचंय. म्हणजे ही प्रॉपर्टी आमची आहे हे म्हणणार पण वक्फ बोर्डच. आणि अहो नाही नाही ती माझी आहे तुम्ही कुठनं म्हणताय हे येऊन सांगायचं वक्फ बोर्डासमोरच. आणि त्याला अधिकार आहे कलेक्टरला बोलवण्याचे, वक्फ बोर्डाला समन्स काढण्याचे, कलेक्टरला बोलवून हजर करण्याचे. हे सगळं नुसतं कायद्यातलं नाही राहत. तिकडं दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल आणि नंतर एकेवेळी राहुल गांधी सुद्धा बोलले की मुंबईला जिथे अंबानींचा बंगला आहे ते म्हणाले ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी. आता कर्नाटकातले अख्खं गाव की हे वक्फ बोर्डाचं गाव आहे. ते तोंडाला फेस आला कर्नाटक सरकारच्या, धावत पळत त्यांना शेवटी ते नोटिफिकेशन होतं ते मागे घ्यावं लागलं. पण कायद्यात हे अधिकार देऊन ठेवले. तमिळनाडूमध्ये 1500 वर्षापूर्वीचं मंदिर, हिंदू मंदिर, कमालीचं कलात्मक, जगाने थक्क व्हावं असं मंदिर, अचानक एक दिवशी नोंद की ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी. म्हणजे ज्यावेळी अजून इस्लाम सुद्धा नव्हता तेव्हापासून हे मंदिर होतं. आणि उठून वक्फ बोर्ड म्हणतं ही आमची प्रॉपर्टी. खरं म्हणजे शासन, प्रशासन आणि राज्यघटनेच्या बाबतीत राज्यशास्त्रामध्ये एक फार महत्वाचं सूत्र आहे. त्याला म्हणतात देअर शुड नॉट बी स्टेट विदिन स्टेट. स्टेट कॅपिटल एस, शासन संस्था. तर तिच्या अंतर्गत तुम्ही कोणाला तरी असे काही इतके अधिकार देऊन ठेवले की दे बिकम स्टेट विदिन स्टेट. वक्फ बोर्डाने हे मुल्ला मौलवींची लॉबी, हिला बनवलं स्टेट विदिन स्टेट. त्यामुळे त्या कायद्यामध्ये दुरुस्त्या होणं आवश्यक आहे. म्हणजे कायद्यासमोर सर्व समान हे सूत्र आहे, त्यामध्ये वक्फ बोर्ड पण आला पाहिजे. आणि उद्या तशीच गरज असेल तर वक्फ बोर्डालाही ताब्यात घ्यायचा अधिकार भारत सरकारकडे असायला पाहिजे. वेळ नाहीये पण मी एकाच गोष्टीची आठवण करून देतो मग तुम्हाला. ती म्हणजे आपल्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार सरकार हिंदू प्रॉपर्टी ताब्यात घेऊ शकतं, मुस्लिम आणि ख्रिश्चन प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. माझा प्रश्न आहे की हा कुठला सेक्युलर वाद आहे? आणि मग मंदिरं मात्र सरकार ताब्यात घेणार पण त्या मंदिरांचं व्यवस्थापन मात्र नीट करणार, दुर्लक्षच करणार. तमिळनाडूतल्या मंदिरांकरताचा एक वेगळा कायदा आहे आणि तमिळनाडू सरकारच्या हाताखाली 11,000 पेक्षा जास्त मंदिर आहेत आणि तमिळनाडूचं सरकार काय तिकडं नीट लक्ष देत नाही, पण मशिदी आणि चर्चेसकडे मात्र देतं. आणि तमिळनाडू पर्यंत जायची गरज नाही. बहुतेक सगळी हिंदू तीर्थक्षेत्र आजच्या तारखेला सरकार नियंत्रित आहे. त्यामुळे तिरुपतीच्या व्यवस्थापनावर ख्रिश्चन येऊन बसतात की ज्यांना हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू विचार ते शत्रूच आहेत त्याचे, त्यांना कन्व्हर्जन्सच करायचे. पण आणून बसवले त्या आधीचा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, कारण तो ख्रिश्चन आहे, त्याचा भाऊ ख्रिश्चन धर्मगुरू आहे, त्यांनी त्या तिरुपतीच्या ह्याच्यावर आणून बसवले नॉन ख्रिश्चन, हिंदू, हिंदू नाहीत असे. विठ्ठल मंदिर सरकारच्या हातात आहे, कोल्हापूरचे अंबाबाई सरकारच्या हातात आहे, तुळजाभवानी सरकारच्या हातात आहे. आणि म्हणून त्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाला जे सरकार पावलं उचलेल ते उचलेल. पण सेक्युलर वाद कशाला म्हणायचं? की फक्त हिंदूंचा गाळा घोटते ह्याला म्हणायचं का सेक्युलर वाद? आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या नावाखाली तरी मी म्हणतोय की अधिकार बरोबर आहे, असलेच पाहिजे. अजिबात भारतीय संस्कृती आणि त्यातला हिंदू विचार काय अल्पसंख्याकांच्या अधिकाराच्या विरुद्ध अजिबात नाही. पण ते आमच्या नरडीचं रक्त प्यायला येत आहे तो धोका आहे. आणि राज्यघटनेत तरतूद आहे. तर जसं समान नागरी कायदा यायला पाहिजे, वक्फ बोर्ड मध्ये सरकारला अधिकार मिळायला पाहिजेत आणि वक्फला दिलेले अतिरिक्त अधिकार जायला पाहिजे, तशी ही जे धर्माच्या आधारावर केलेली विभागणी आहे ती पण दूर व्हायला पाहिजे. दोन प्रश्न घेऊ.